विख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रताप विलसत्वचनामृतं च अद्वैत भाव पटुता हितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णयो श्रीरंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यं। तर आपला हरिपाठावर चिंतन या ठिकाणी आपण बघितलं. आता वारून करतायचं असं काही मनोगत आहे, काकडा भजन घ्या म्हणून. तर आज तरी आपण एक काकडा मधला एक अभंग बघू. आणि त्यातला एक अभंग आहे की गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद, जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. आनंद रे विठोबा झाला माझे मने, देखिले लोचने विटे सहित पाऊले. नकरी तपसाधन मुक्तीचे सायास, हाची जन्मोजन्मी गोड भक्तींचा रस. तुका म्हणे आम्हा प्रेमाऊने ते काही, पंढरीचा राणा साठविला हृदयी. आनंद रे विठोबा झाला माझे मने, देखिले लोचने विटे सहित पाऊले. कारण तुकाराम महाराज या अभंगामध्ये आपला आनंद व्यक्त करतात. आणि कोणाला कशामध्ये आनंद, कोणाला कशात आनंद, परंतु महाराजांना जो आनंद झाला तर देवाला बघितल्यामुळे आनंद झाला. कारण देवाचा आनंद हा अविनाशी असतो आणि संसारामधला आनंद सत्ता, श्रीमंती, प्रतिष्ठा, मान या सर्व काही पसारा जगातला किती गोळा केला, परंतु याच्या मोबदल्यामध्ये दुःखाशिवाय दुसरं काही वाटायला येत नाही. म्हणून हा काही शुद्ध आनंद नाही. भौतिक सुखानं कोणी आजपर्यंत सुखी झालं नाही. नीतीनं कमवून सुद्धा सुखी होता येत नाही. अनितीनं पैसा कमवून कोणी सुखी कसं होईल. म्हणून या ठिकाणी आनंद कशात नाही मानता. आनंद मला झाला आणि तो आनंद देवाचा आहे, कारण त्या आनंदाला कारण देव आहे. आनंदाला कारण देव लागत असतो. कारण बाकीचे आनंद हे त्याचं पर्यावसन दुःखात होत असत. कारण तो आनंद आनंद म्हणून राहत नसतो, एक दिवस स्वकात रूपांतर होत असत. जे जे जोडलं ते ते तुटत असत. आपण ज्याला आपलं म्हणलं ते उद्या आपलं राहणार नसतं, आपण आपल्यापासून तुटणार असत. म्हणून आपण तुटणाऱ्या वस्तू सांगत जमून घ्यायला लागलो, त्याला आपण जवळ करायला लागलो. ज्या ज्या वस्तू आपल्याकडे आहेत आज त्या उद्या राहणार नाही. आता कोणत्या कोणत्या राहणार नाही, तर अगोदर आपण आपला देह पाहायचा. की तुकाराम महाराज देहाविषयी सांगताना सांगायला लागले की देह जाईल जाईल, म्हणजे काळ याला न्यायासाठी उभा आहे आणि हा काळाचं खाद्य आहे. आतापर्यंत काळानं बालपण नेलं, तारुणपण बी बरंच गेलं, आता म्हातारपणाला काळ लागलेला आहे. म्हणून देह हे काळाचे हे मान्य करावं लागेल, संतांचे वचन. आणि आपण जर काही मान्य केलं तर आपण शहाणे, आणि आपण जर का नाही मान्य केलं तर आपण या जगाच्या राहटीमध्ये राहून त्या ठिकाणी असंच याला खरं मानित गेलो तर आपण एक दिवस हा देह सुद्धा आपल्या हातातून जाणार. मग देह संबंधी बायका, पोरं, पैसा, अर्था, जो जो काही मान, सन्मान, प्रतिष्ठा, पद हे सर्व काही जाणार आहे. आणि वास्तव सत्य आहे, कटू सत्य आहे. कारण सत्य असत ते कटू असत आणि ते पचवावं लागत असलं, आणि तरी बी या ठिकाणी आपण सत्याचा स्वीकार करीत नसलो तर आपण या ठिकाणी अपराधी आहोत. आणि अपराध केला कोणाचा, आपणच आपला अपराध केला. कारण आपणच आपला दुःख दिलं. आपण सत्यावर नाही आलो म्हणजे आपण चुकलेल्या रस्त्यावर जाणं म्हणजे स्वतःला कशीन आहे. आणि साधू संतांचा बोध जर बघितला तर प्रत्येक त्या ठिकाणी ग्रंथामध्ये बघा, किंवा प्रत्येक त्या ठिकाणी त्यांच्या वाङ्मयात जर आपण बघितलं तर जीवाला त्याचं वास्तवाची जाण करून दिलेली आहे. वास्तव स्वरूप काय आहे जीवाचं, आपण ज्याला काही मी म्हणायला लागलो ते देह आपला नसून काळाचा आहे. मग देह जर काळाचा आहे तर अलंकार कोणाचे? देह जर काळाचा आहे तर मग आपल्या अंगावरचे भारी भारी वस्त्र कोणाचे आहेत? देह काळाचा आहे तर आपला मोठा बंगला, गाड्या कोणाच्या आहेत? देह काळाचा आहे
तर मग आपले इष्ट मित्र नाते गोते मुलं बाळ घरदार हे कोणाचे, तर सर्व काही काळाच आहे. आणि याच्यामध्ये आपलं काहीच नाही, कारण त्या ठिकाणी आपलं न्यायचं नातं नाही. आणि हे जे काही जे आपलं नाही त्याला आपण आपलं म्हणून बसलो, त्याच्याशी आपण आपलं जोडून घेतलं. याच्याशी जोडल्यामुळं जो काही देव आपला होता तो आपल्यापासून दूर गेला, तो तुटल्या गेला. म्हणून त्या देवाची एकी करा आणि समाधानाने राहा, सुखाची प्राप्ती करा आणि निश्चित अशा प्रकारच्या त्या ठिकाणी पोहोचा, असं आपल्याला पोचायचं. आणि म्हणून या संतांच्या विचारानं म्हणा किंवा ह्या भगवंताच्या भजनानं म्हणा, आपण तेथपर्यंत पोचू शकतो. म्हणून हा जो काही संतांचा आपल्याला अशा प्रकारचा मोठा वारसा भेटला, मोठी संपत्ती, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच यत्ने पूजा करू तुकाराम महाराज. तर ही ग्रंथ संपदा किंवा संतांचं वाङ्मय किंवा जे काही मला परंपरेनं ज्ञान भेटलं ते साधन असून ही एक मोठी संपत्ती आहे. मी धनवान आहे, मी साधा नाही. कारण मला जे काही भेटलंय ते खूप त्या ठिकाणी मौल्यवान आहे. कारण आपण धन्य आहोत की आपला नरदेह भेटला. आपल्याला जर गदकुत्र केलं असतं काय झालं असतं, तर आपल्याला ते आपल्या हातात नाही. आपण भाग्यवान आहोत, आपण नरदेहाला आलो. आणि आता या ठिकाणी देव ओळखायची सोय आहे, संसार करायची सोय इतर देहात बी आहे. आणि नरदेहापेक्षा इतर देहात संसार चांगला करता येतो. किती चांगला करता येतो, गाढवाला जेवढा त्या ठिकाणी आरोग्याचा आनंद आहे तेवढा माणसाला घेता येत नाही. गाढवाला मुलाबाळाची चिंता नाही, त्याला काही घरादाराची चिंता नाही, त्याला काही निसर्गाची काही काळजी नाही, किंवा त्याच्या माग काही कोणत्या प्रकारची माझं जे काही आपण मानलंय ते आपलं सांभाळावं लागतं, परंतु त्याला काही माझं त्या ठिकाणी मानलेलं नाही. म्हणून संसार करण्याची सोय इतर देहात जेवढी आहे तेवढी मनुष्य देहामध्ये नाही, परंतु भजन करण्याची व्यवस्था मनुष्य देहामध्ये आहे. कारण आपण कुठं आलो हे तरी आपलं कळायला पाहिजे, आपण कोणत्या जागेवर आलो. आपली जी जागा आहे तर त्या नरदेहाला आलो. नरदेहाला आलो म्हणजे सगळ्यात महत्वाचं ठिकाण. व्यस्त त्या ठिकाणी आपण कशात तरी असतो. म्हणून व्यस्त आपण कशात आहो, आपण करायला का याच भानावर नाही. कारण आपण या ठिकाणी नरदेहाला येऊन नरदेहा येऊन करावे ते काय, नरदेहाला येऊन काय करायचं, किंवा जन्माला येऊन सार्थकता कशामध्ये आहे, काहीतरी मिळविण्यात किंवा काहीतरी या ठिकाणी प्राप्त करण्यामध्ये. कारण जे जे मिळायचं का एक दिवस सोडायचं, किंवा जे जे आपलं आहे का ते उद्या परत होणार आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये काही पुरुषार्थ नाही, शहाणपणा नाही, किंवा स्वतःला धन्यता मानून घेण्यात काही अर्थ नाही. कारण एक दिवस ते आपलं राहणार नाही, कारण त्याचा ना आपला संबंध तुटणार आहे. कारण हा संबंध काही काळापूर्वी नव्हता, आता आलाय, आणि काही काळानंतर हा राहणार नाही. तसं वास्तव जर पाहायला गेलं तर हे तारुण्य बालपणामध्ये आपल्या सोबत नव्हतं आणि म्हातारपणात राहणार नाही. म्हातारपणच येतं का नाही हे निश्चित नाही, कदाचित आलंच तरी पण तारुण्य आता जे आपल्या सोबत आहे ते राहणार नाही. मग कोणतीच वस्तू या ठिकाणी शाश्वत नाही, खरी नाही, नादी लागायसारखी नाही, प्रेम करायसारखी नाही, आपली नाही, तिच्यावर आपली सत्ता नाही. आणि म्हणून ते मिळण्यात शहाणपणा नाही. म्हणून आपण कशामध्ये गुंतो नाही, देवाचं भजन केल्याशिवाय राहू नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपण देवाचं भजन करीत नसतो तर आपण आपल्यालाच हक्की आहोत, पापी आहोत. म्हणून हरिपाठामध्ये हेच स्पष्ट केलं. आणि थोडक्यामध्ये आपण हरिपाठाचा अर्थ बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते नामाशी विन्मुख होणार पापिया, हरिविना धावया न पवे कोणी. कारण नामस्मरण जो करीत नाही तो पापी आहे. कारण त्याला पापी म्हणायचं की ज्याला देवाचा छंद नाही, ज्याला देवाला सोडून बाकीच्या छंदात जो पडलेला आहे तो पातकी आहे. आणि अशा पाप्याला त्या ठिकाणी दुःख वाचून भेटणार का? कारण जो पापी असतो त्याला दुःख मिळत असत. आणि म्हणून दुःख हे फल आहे पापाचं. म्हणून आपल्याला साधू संतांच्या विचारानं चालायचं. आणि हाच विचार
नरदेहामध्ये करता येतो, म्हणून भक्ती करता येते. भक्ती करायची म्हणल्यावर त्या देवाला नाव आहे, त्या देवाला रूप आहे, त्या देवाचं गुणाचं वर्णन, रूपाचं वर्णन, त्याचं आपण त्या ठिकाणी वर्णन केलं. परंतु देव कसा आहे, आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. तुकाराम महाराज देवाविषयी बोलताना सांगते की देवानं रूप धारण केलं, देवानं नाव धारण केलं, आणि आमच्या करता बरं झालं की आम्हाला त्याच्या गुणाचं रूपाचं वर्णन करता यायला लागलं. कारण देवाला रूप नसतं, आम्हाला देवाच्या रूपाचं वर्णन करता नसतं आलं, देवाला नाव नसतं, आम्ही कोणत्या नावानं बोललेलं असतं. म्हणून देवाला नाव बी आहे आणि रूप बी आहे, त्यानं धारण केलं, म्हणून त्याचं नाव घेऊ आम्ही आनंदाने त्या ठिकाणी नाचू. आम्ही संसाराच्या छंदात नाही राहणार, आम्ही देवाच्या छंदात राहू. का म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, आम्हाला गोविंदाच्या नावाचा छंद लागावा, कारण त्या आनंदामध्ये त्या ठिकाणी आपण राहिलं पाहिजे. म्हणून आपल्याला तुकाराम महाराजांनी प्रत्येक अभंगामध्ये, म्हणून संतांचं वाङ्मय हेच खरं या ठिकाणी आहे. ते आपला रस्ता दाखवित, मार्ग दाखवित, आणि त्या मार्गानं आपण चाललो पाहिजे. आपण जर त्या मार्गाने चाललो तर आपलं कल्याणापर्यंत आपण पोचू शकतो. म्हणून देवाच्या नादी लागा, देवाकडे जा, म्हणून देवाकडे गेलं पाहिजे. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देवा सांगो सुख दुःख, देव निवारिल दुःख. मी देवाकडे जाऊ, देवाच्या गावाला जाऊ, देवाला पाहू, देवाला गाऊ, प्रेमाना देवाची आळवणी करू, देवालाच बोलू. कारण बाकीच्याला काय बोला, बाकीच्याला काय पाहा, बाकीच्या काय नादी लागा, बाकीच्याकडे काय जावा. म्हणून देवच या ठिकाणी आमचा सोयरा आहे, सखा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी डोळे भरून या पाहिन तुझे रूप, आणि त्याची माझं सुख देई देवा. म्हणून देवा मला त्याच्यानं सुख होईल, कारण मी डोळे भरून तुला पाहिन, मी कान भरून तुला त्या ठिकाणी चिंतन ऐक, तुला गुणगान त्या ठिकाणी मी गाईल. म्हणून अशा प्रकारचे त्या देवाच्या चिंतनानं जी काही जीवनाची व्यथा, जे काही मनाचं टेन्शन असतं, जे काही शरीराच्या व्याधी असतात, जे काही जन्म मरणाचं दुःख असतं, आणि अनेक प्रकारचे पापा जे काही असते, तर ते देवाच्या नावानं राहत नसते. म्हणून ते आम्ही देवाचं चिंतन करू, आम्ही देवाचं स्मरण करू, आम्ही या नरदेहातला प्रत्येक क्षण देवाच्या कार्यासाठी वापरू, देवाच्या नावामध्ये आम्ही वेळ घालू, देवाचं कार्य त्या ठिकाणी करीत राहू. आणि याच्या मोबदल्यामध्ये देवाला काही पण मागायचं नाही. त्या ठिकाणी आम्हाला देवानं हे सर्व काही दिलं, परंतु याच्या मोबदल्यामध्ये देवानं काही मागितलेलं नाही, किंवा असं काही सप्रेम भेट म्हणून काही लिहिलं सुद्धा नाही यांच्यातर्फे. किंवा इकडं आपण काहीतरी कोणाला दिलं, पंगत जरी दिली तर देणाराला वाटतं की आपलं नाव या ठिकाणी घ्यावा, यांना आम्ही पंगत दिली. परंतु अपेक्षा आहे, हीच अपेक्षा त्या ठिकाणी मग देवापर्यंत पोहोचू देत नाही. कारण ते शुद्ध अशा प्रकारचं दान होत नाही, किंवा शुद्ध पुण्य होत नाही. ज्याच्यानं काहीतरी मी केलं अशा प्रकारची भावना निर्माण होणं, किंवा जगामध्ये आपलं त्या ठिकाणी नाव सांगणं, मी केलं म्हणून, हाच अहंकार दुःखाला कारण आहे, पापाला कारण आहे. कारण विचारानं जर पाहिलं सगळं देवाचं आहे, त्याच्यामध्ये मी पणा घातला, एका मी पणे नागविले घर, नाही तर संसार ब्रह्मरूप. तुकाराम महाराज सांगते की जीवानं मी पणा घातला, आणि मी पणामुळेच हा संसार त्याला दुःखरूप झाला. मी पणा काढायचा, हे सर्व काही देवाचं आहे, आणि मी पण देवाचं आहे. अहंकार शून्य होणं हे खरं जीवन आपलं सार आहे. माझं काहीच नाही, आपले कोणीच नव्हते, निश्चयाची दृढ झाला, आणि माझं कोणी नाही, मी कोणाचं नाही, आहे तर माझा फक्त देव आहे, आणि मी आहे तर देवाचा आहे. असं देवाशी नातं घट्ट करण्यासाठी बाकी इतर जे काही मान मोठेपणा सर्व काही सोडायचं असतं. मी माझेपणा जे काही आपल्याला वाटलेलं असतं, तर ते त्या ठिकाणी काढायचं असतं. म्हणून हे शिकायचं असतं. हरिपाठात सांगते एकनाथ महाराज की नको नको मान, नको अभिमान, सोडी मुतूपण त्याची सुखी. कारण सुखी व्हायचं असलं तुम्ही अहंकार सोडा, तुम्ही मोठेपणा सोडा, तुम्ही लहान व्हा, तुम्ही देवाचे बनवा, किंवा तुम्ही त्या ठिकाणी अशा प्रकारचं त्या ईश्वराचं गुणगान गा, त्याला त्या ठिकाणी पहा, आणि त्याच चिंतन करा.
तोच त्या ठिकाणी मिळवा. जीवनातले ध्येय देव ठेवा. देव मला कळायला पाहिजे. हे माझ्या जीवनातलं सार्थकी काम आहे आणि तेच कामाचं आहे. बाकीचे काम कामाचे नाही. हे सर्व काही त्या ठिकाणी लटका आहे. लटका म्हणजे खोटं आहे, दिसण्यापुरतं आहे. त्यातून काही लाभ नाही. लाभ तर नाही पण हानी निश्चित आहे. म्हणून जो संसाराच्या नादी लागन, जो संसारामध्ये त्या ठिकाणी मोहून जाईल, तर त्याला दुःखाशिवाय वाटेला काही येणार नाही. म्हणून दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कुठे. या ठिकाणी सुख मिळणार नाही. दुःखाशिवाय दुसरं या ठिकाणी काही नाही. म्हणून साधू संतांना आपल्याला संसाराच्या नादी लागू नका, देवाच्या नादी लागा. म्हणून देवाची भक्ती करण्याचं सांगितलेलं आहे. म्हणून जाऊ देवाच्या गावात, देवाकडे जा, देवाला पहा, देवाला विषय करा, देवाचं भजन करा. आणि मग असं सांगता सांगता त्यानं आम्ही जाऊ, आम्ही नाचू, आम्ही तुझा अनुवाद करू, तुझ्याविषयी बोलू, देवाविषयी बोला, देवालाच विषय करा, देवाचंच नाव घ्या, देवालाच आपलं म्हणा, देवाला मीच देवाचा आहे असं समजा. आणि इतरत्र त्या ठिकाणी कोणत्याही पदार्थामध्ये त्याला मी माझं जर म्हणतात तर दुःखी होतात. कारण ते तुटणारे आहेत आपल्यापासून, ते वेगळे होणारे आहेत. त्याला आपण चिटकू नाही, त्याला मी माझं खरं मानू नाही. याच्याकरता नेहमीच नामस्मरण केलं पाहिजे. कारण आपलं मन ह्या मायेमध्ये गुंतत असतं, कुंकडबी जात असतं, कशाच्या तरी नादी लावित असतं आणि जीवाला संकटात घालीत असतं. आपलं मन आपल्या विरोधात जात असतं, आपलं मन आपलं दुःख देत असतं. म्हणून त्या मनालाच देवाकडे लावायचं असतं. नसलं लागत मग देवाला म्हणायचं असतं, देवा माझे मन लागो तुझे पायी, संसार बंधनी पडून दे. देवा माझं मन तुझ्याकडे लागू दे आणि या दुःखरूप संसारामध्ये माझ्या मनाला जाऊ देऊ नको. परंतु माझं काम कर, मी तुझं नाम घे. आम्ही घ्यावे नाम निशी करणे आमचे काम. आम्ही देवाचं नाम घेऊ आणि देवाकड आमचं काम सोपून देऊ. आणि सगळ्यात मोठं काम, देवा माझे चित्त तुझ्या ठिकाणी लागू दे. ते संसारामध्ये इतरत्र कुठे बघत, परंतु तुझ्याकडे मात्र लागत नाही. तर ते तुझ्या ठिकाणी लागलं पाहिजे असं तूच कर, कारण ते तुला करता येतं. म्हणून देवासंग बोललं पाहिजे, देवासंग अनुवाद केला पाहिजे, देवाचं स्मरण केलं पाहिजे. असं जर आपण देवाचं स्मरण केलं, देवाचं भजन केलं, तर आपल्याला काय आनंद होतो तर ते प्रत्येकानं अनुभवायचं असतं. कारण आपल्याला काय समाधान, एवढा मोठा संसार करून त्या ठिकाणी आपल्याला काही समाधान भेटलं नाही असं त्या ठिकाणी लक्षात येईल. आणि देवाच्या भजनानं जे काही आनंद झाला तर तो अविनाशी आहे, तर तो आनंद खरा आहे, तो आनंद देवाचा आहे. आणि तो देवाच्या भक्ताला हक्क आहे की देवाच्या प्राप्तीचा आनंद घेण्याचा. जसं आपण पाहतो की वडिलोपार्जित जी काही संपत्ती आहे ती मिळण्यासाठी मुलाला काही करायची गरज नाही, त्याला आपोआप त्या ठिकाणी ती मिळत असते. तसं हे धन आहे, हे संतांचं धन आहे, विचाराचं धन आहे, आपल्या हक्काचं धन आहे. हे काही देवाचं प्रेम आहे, देवाचं सुख आहे, ते हक्काचं आहे. परंतु त्या मुलानं त्या बापाला माझं म्हणायला पाहिजे ना. तो जर मला माझा बाप नाही तर त्याला वडिलाची प्रॉपर्टी भेटेल कशी? त्याचा हक्क आहे वडिलाच्या प्रॉपर्टीवर, का तर त्याचा आहे. पण तो जर म्हणू लागला माझे वडील नाही म्हणल्यावर त्याला भेटणार नाही. तसं देवाची जी प्रॉपर्टी आहे आनंद नावाची, तो आनंदावर आपला हक्क आहे. कारण आपण देवाचे आहेत, हे देवाला मान्य आहे. पण आपण त्या ठिकाणी देवाचे भक्त जरी होत असलो पण देवाचे म्हणून घेत नाहीत ना. मग देवाच्या प्रॉपर्टीवर आपला हक्क कसा चालेल? म्हणजे देवाची जी प्रॉपर्टी आनंद ही आपल्याला कशी भेटल? म्हणून या ठिकाणी आपल्याला देवाचे गुण राहायचं. आणि आपण आहोतच देवाचे. कारण इतकं प्रेम आपल्यावर केलं तरी कोणी हो, ज्यानं केलं त्याचे आपण आहोत. कारण आज आपल्याला घरात ठेवलंय तर आपण गोरेपाना आहोत. आपल्या नावावर जमीन आहे, इस्टेट आहे, घर आहे,
काहीतरी संपत्ती आहे, मोठी नोकरी आहे, बँक बॅलन्स आहे म्हणून नाही ठेवलं. तर आपल्या श्वास चालू आहे, आपला श्वास चालू आहे म्हणून ठेवलेला आहे. किती प्रॉपर्टी असली तरी पण श्वास गेल्यावर ठेवता येत. किती सुंदर शरीर असू द्या, श्वास गेल्यावर ठेवता येत. तरुण असू द्या, शक्तिशाली असू द्या, पदावाला असू द्या, श्वास गेल्यावर ठेवता येत नाही. हे सगळं त्या ठिकाणी सगळ्याकडे ध्यान आहे. पण ज्याच्यामुळं शरीर राहिलं त्या श्वासाकडे ध्यान आहे का? पण श्वासाकडे ध्यान नाही, ज्यानं श्वास ठेवला त्याच्याकडे ध्यान आहे का? तिने तुझी काय नाही केली चिंता, राहे त्या अनंत आठवणी. त्या देवानं आपली काय चिंता नाही केली. त्या देवाचं चिंतन आपण करीत नाही, त्याचे म्हणून घेत नाहीत. परंतु तो मात्र आपलाच आहे. आपले सर्व काही काम तो करायला लागलाय. किती चिंता केली हो. सर्व काही चिंता आपली काळजी देव करीत असतो. गर्भात सुद्धा देवाने या ठिकाणी पोषण केलं. बाळा दुधा कोण करीतो उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवेदोन. जन्मल्याबरोबर दूध तयार आपल्यासाठी होत. अगोदर नाही, नंतर बी राहत नाही, पण जन्मल्याबरोबर दुधाची व्यवस्था करून ठेवली. बाळा दुधा कोण करीतो उत्पत्ती. देवाची प्रेम आहे, देवाची माया आहे आणि आपल्या सर्वावर आहे. आपण देवाचे लाडके आहोत. आपण देवाचे म्हणून घ्यावा हा मोठेपण आहे. म्हणून तुकाराम महाराज देवाची भक्ती त्यालाच म्हणायचं की देवावर प्रेम करणं. आपण देवाची भक्ती करीत असलो तरी पण देवावर प्रेम नाही. काका पोरावर, नवऱ्यावर, पैशावर, संपत्तीवर, इष्टतीवर, मोठेपणावर प्रेम आहे. कारण देवाची भक्ती जरी बरेच लोक करीत असले तरी पण त्यांना संसाराची काळजी आहे. त्यांना वाटतं आम्ही भक्ती केली म्हणजे संसार नीट होईल. अरे त्या देवाचा जर संसार नीट झाला नाही तर आपला होईल का? देव म्हणतो माझं रामायण पहा, महाभारत पहा, हरिविजय पहा, श्रीमद भागवत पहा. माझ्या अवतार कार्यामध्ये माझ्या संसाराची फजिती जेवढी झाली तेवढी तुमची नाही झाली. म्हणून देवाची जी काही फजिती पाहतो आपण, देवाला जास्त दुःख झालं संसारात आपल्याला पाहायला गेलं वास्तव आहे. त्याच जाण पाहिजे. आपण भाग्यवान आहोत. भारतासारख्या देशात त्याला शरीर भेटलं, विशेष संत भूमीत भेटलं, महाराष्ट्रात भेटलं. आपण त्या संतांच्या ग्रंथांचे विचाराचे वारसदार झालो. भाग्यवान आहोत. आणि आपल्याला या गोष्टी लक्षात पाहिजे. आपण किती महत्वाच्या जागेवर आलो, किती चांगल्या जागेवर आलो आणि या गोष्टी त्याला नाही कळाल्या तर आपण खरोखर भागी आहोत. म्हणून तुकाराम महाराज तर नाचू लागले या अभंगामध्ये. तर जेव्हा योग आला तुझ्या भेटीचा, खरोखर मी भाग्यवान आहे बर का. म्हणून देवाला भेटण्याचा योग आला. कारण नरदेव भेटला, नरदेव भेटत नाही. पावला हा देह कागत आली न्याय, न घोड उपाय घडवाले. आता माझी खंडी जन्म जन्म अंतरे, अभय दातारे देव मिया. देवा नरदेव भेटत नाही, नरदेव भेटला आणि भाग्यवान आहे. म्हणून आता या ठिकाणी भजन करीन. आता मी व्रत घेईन. मी आता तुझ्या नावाशिवाय काही करणार नाही. तुझाच होऊन राहील. कारण तुझ्याच कृपेने सगळं काही होणार आहे. तुझ या ठिकाणी माझा सांभाळ करणार आहे. म्हणून तुकाराम महाराज अभंगातले ते गाऊ, नाचू, विठो तुझा करू अनुवाद. तेव्हा आम्ही गाऊ बर का, आम्ही नाचू तुझ्या नावानं. मी संसारात सगळेच नाचत येत, दुःखी व्हायला लागले, पण मी आता देवाच्या नावानं नाचा. गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद. अनुवाद करू देवाच्या नावानं. देवाचं भजन करू, देवाविषयी बोलू आणि जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. जिकडे पाहिन तिकडे त्या ठिकाणी देवालाच पाहू. जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. आनंदरी डुबा झाला माझे म्हणे, देखिले लोचने विटे सहित पाहुले. कारण माझ्या मनाला आनंद झाला. मी आता देवाला पाहिलं. न करीत साधन मुक्तीचे सायास, जन्मोजन्मी गोड भक्तींचा रस. आता मी या ठिकाणी साधन मुक्तीचं काही करणार नाही. मला मुक्त व्हायचं कशाला. आणि मी जन्मोजन्मामध्ये हा भक्तींचा रस या ठिकाणी मला मिळाला आहे. खरोखर धन्य आहे बरं का.
का म्हणे अम्मा प्रेमाहून येते काही, पंढरीचा राणा साठविला हृदय. आता मी देवाला हृदयामध्ये माझ्या साठविलं. आता मला काय त्या ठिकाणी अशा प्रकारचं कमी आहे, आता मला काय पाहिजे म्हणून मी आता देवालाच माझं करून या ठिकाणी आता ठेवलं आणि देवाचा या ठिकाणी होऊन राहिलो. पण आता मला कोणत्याही प्रकारचे आता कमी नाही. आता मी या ठिकाणी लहान नाही किंवा मी आता या ठिकाणी दुःखी नाही, मी दुबळा नाही. मी अशा प्रकारचं या ठिकाणी धन्य आहे. देवाचा झालो, देवाचा दास झालो. मी भाग्यवान आहे, कारण मी देवाचा होऊन राहिलो. देव माझ्यावर प्रेम करतो. मला कळालं की देवाचं माझं नातं आहे आणि देव मला आपलं म्हणायला लागला आणि मी सुद्धा या ठिकाणी खरोखर देवामुळे जिवंत आहे आणि सर्व काही माझ्या जवळचं आहे ते देवाचं आहे, सर्व काही देवाचं देणं आहे असं मला कळालं. म्हणून स्वतःला त्या ठिकाणी धन्य मानलं पाहिजे, भाग्यवान मानलं पाहिजे आणि आनंदानं देवाचं भजन त्या ठिकाणी केलं पाहिजे. आपण भाग्यवान आहोत, आनंदानं देवाचं जो भजन करतो त्याला आनंद होत असतो. ते आनंदाच्या ठिकाणी आपण आलो, आपण अशा प्रकारच्या जागेवर आलो की संतांच्या विचारामध्ये या ठिकाणी येणं आणि आनंदानं देवाचं भजन करणं, कारण हेच या ठिकाणी भाग्याचं लक्षण आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगते भाग्य तरी नवे धन पुत्रदारा, निकट वासवरा संत चरण. कारण संतांच्या ठिकाणी वास करणं, निकट वास करणं हे खरोखर भाग्यवानाचं लक्षण आहे. म्हणून या विचाराचा वारसा आणि हे संतांचे विचार आपल्यापर्यंत येणं, कारण त्यांनी जे काही सांगितलेला बोध आहे त्या बोधामुळं जीवनाचं जे काही समाधान होतं, जे काही सुख या ठिकाणी लाभत असतं, ते कोट्याधीशाला नाही किंवा मोठ्या राजाला नाही, या ठिकाणी इंद्राला नाही, ब्रह्मदेवाला नाही. आणि एवढाली त्या ठिकाणी संसारातले जीव त्यांच्याकडे सामुग्री आसन, साधना असतील, विषय आसन, सर्व काही संपत्ती आसन, अमृत पित असते, दिव्य भोग भोगीत असते, परंतु परमात्माचं सुख त्यांना मिळत नाही. आणि ते मला मिळालं, मला जो काही आनंद झाला तो आनंद या ठिकाणी आता व्यक्त करताना महाराज नाचू लागले. कारण आनंद मावत नसला ना तर मग आनंद बाहेर पडत असतो. उंचंबळे गोरस सांडे बाहेर, गोरस उंचवळ लागलं आणि बाहेर सांडू लागलं. तसा मग एखादा माणूस जर खुश असला तर आपण म्हणतो, दिसायला लागला तर आपण म्हणतो तुम्ही आज जरा आनंद दिसताव, कारण त्याचं त्या ठिकाणी आनंद बाहेर पडायला लागला. पण एखादा गाऊ लागला तर त्या ठिकाणी आपण म्हणतो आज लय खुश आहेत तुम्ही, आणि कशाहून त्याचं गाणं बाहेर पडायला लागलं. म्हणून हे जसं आनंद बाहेर पडतो, तुकाराम महाराजांचा आनंद बाहेर पडू लागला. का तर हृदयात देव साठविला, शेवटी सांगायला लागले. हृदयात देव साठविल्यामुळे त्यांचा आनंद हृदयात मावना तो बाहेर पडू लागला आणि ते गाण्यातून बाहेर पडू लागला, गाऊ नाचण्यातून बाहेर पडू लागला. गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद. लोकांना बोलण्यातून सुद्धा देवाविषयीच बोलत होते, देवाविषयीच ऐकत होते, हे त्या ठिकाणी आनंद बाहेर पडू लागला. ही लक्षणं तुकाराम महाराज या अभंगामध्ये व्यक्त करायला लागले. म्हणून देवाला म्हणते देवा मला आनंद झाला गळ्या, पण हे आनंद कशाला तरी पाहून झाला नाही. मी काही नवे कपडे घातले म्हणून झाला नाही, अलंकार घातले म्हणून झाला नाही, मला काहीतरी मोठं घर भेटलं, गाडी भेटली, संपत्ती भेटली, पद भेटलं, प्रतिष्ठा भेटली म्हणून नाही झाला, संसारात माईक पदार्थ भेटले म्हणून नाही झाला. तो काहीतरी कारणानं झालेला आनंद असतो ना, ते कारण संपलं की नष्ट होत असतो. आणि म्हणून या ठिकाणी या आनंदासाठी लुसलुस करू नये. मर करते माणसं जगातला आनंद मिळायसाठी, अरे पण एक दिवस मरमरच होणार. म्हणून लुसलुस करू नये जगातल्या आनंदासाठी, भौतिक सुखासाठी, कारण हे सगळं सुख जाणार आहे. आणि म्हणून खरा आनंद परमात्म्याचा आहे. तो आनंद त्या ठिकाणी आपण प्राप्त करून घ्यावा, देवाचं नामस्मरण करीत राहावा. आणि म्हणून तुकाराम महाराजाला झाला की ते म्हणते मी देवाला पाहिल्यावर मला आनंद झाला, कारण जगाला पाहून आनंद नाही झाला, देवाला पाहिल्यावर मला सुख झालं. कारण देवाला पाहिल्यावर किती सुख झालं, कारण मला सांगते रूप पाहता लोचनी सुख झाले व साधनी. देवाचं रूप पाहिले की मला इतका आनंद झाला की म्हणून या ठिकाणी ते सांगते न करे तप साधन मुक्तीचे सायास. मला तप करायचं काम नाही, जप करायचं काम नाही, अवघड साधना करायचं काम नाही, परंतु इतका आनंद तर झाला
तर इतका आनंद झाला की जन्मोजन्मामध्ये असणारा हा भक्तीचा रस मला प्राप्त व्हावा, पुन्हा पुन्हा या ठिकाणी जन्माला यावा आणि पुन्हा पुन्हा या ठिकाणी भक्तीच करावा, पुन्हा पुन्हा देवाचे गीत गावा, पुन्हा पुन्हा प्रेमानं नाचाव, असं या ठिकाणी मला इतकं त्या ठिकाणी जन्माचं दुःख नाही, मरणाचं दुःख नाही, आता भक्तीच्या आनंदापुढे हे दुःख त्या ठिकाणी पडून गेले बघ. पण इतका आनंद झाला. आणि पुढे सांगते तुका म्हणे आम्हा प्रेमाहून येते काय, पंढरीचा राणा साठविला हृदय. काय कमी आम्हाला प्रेमाला सुखाला काय कमी आहे, कारण कशामुळं ते म्हणले आमच्या हृदयामध्ये आम्ही देव साठविला. कारण जो काही देवाचं स्मरण करीत असतो, जो काही देवाच्या नादी असतो, त्याच्या हृदयातलं पाप निघून जात, दुःख निघून जात, तो शांत होतो आणि मग देवाला येण्याचं ठिकाण आता त्या ठिकाणी त्याला प्राप्त झालं. कारण देव बसण्यासाठी जागा चांगली लागत असते. तुकाराम महाराजांचं अंतःकरण हृदय हे चांगलं स्वच्छ होतं, निर्मळ होतं. देव त्या ठिकाणी येऊन बसले आणि म्हणून तुकाराम महाराजाला आनंद झाला आणि तो आनंद आपल्याला सुद्धा व्हावा म्हणून महाराजांना ग्रंथ तयार करून आपण सर्वांना या ठिकाणी त्या भगवंताच्या नादी लागा आणि या दुःखामध्ये बसू नका. हा संसार त्या ठिकाणी आता दुःख देईल, उद्या वासना ठेवील आणि परत पुन्हा या दुःखातच घालेल. यापेक्षा आताच या ठिकाणी बाजूला करून देवाला धरा, तो देव तुम्हाला सर्व काही दुःखातून पार पाडेल आणि सुखी करेल असं मला सांगितले. आता विश्वात मके देवे येणे वागयत्न तोषावे, तो सोनी मग द्यावे पसावे नाही. जे गळाचे व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्रियांचे, दुरितांचे निरगावो, विश्व सुधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तुते लाहो प्राणजात. वर्षोत सकळ मंगळी विश्वर निष्ठांची मांदे काळी, अनवर्त भूमंडळी भेटतो तया भूतां. चला कल्पतरुचे अरवो, चैतना चिंतामणीचे गावो, बोलती जे अर्णवो पुरुषांचे. चंद्रमिलांछन मातंड जे तापहीन, हे सर्व सदा सज्जन किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंड आय ग्रंथोपजीवी विशेष लोकी दृष्टा दृष्ट विदेवा. इदमे श्री विश्वेश्वराव हा होईल जाण बसावो, हिने ज्ञान देव सुया झाला, हिने ज्ञान देव सुया झाला, हिने ज्ञान देव सुया झाला. पंढरात भगवान